अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णालयात पाणी साचल्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। रुग्णालयातील पाहणी दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। अनेक त्रुटी आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पावसाचे पाणी रुग्णालयात शिरले हे त्यांच्या निदर्शनास आले। ही बाब गांभीर्याने घेत त्यांनी अमरावती महानगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या या प्रकारावर खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने रुग्णालयात साचलेले पाणी त्वरित उपसून संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे। पावसाचे पाणी पुन्हा रुग्णालयात शिरू नये म्हणून पावसाळी गटार योजना व पाणी निचरा यंत्रणेचे तातडीने ऑडिट करून ती दुरुस्त करावी। रुग्णालयातील उपचारात कोणताही खंड पडू देऊ नये आणि रुग्णांना त्वरित दिलासा मिळेल अशा पद्धतीने व्यवस्थापन कार्यान्वित ठेवावे। या गैरसोयीस जबाबदार असणाऱ्या विभागांवर कारवाई करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत। यावेळी खासदार वानखडे यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। एक महत्त्वाचे रुग्णालय असूनही अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले। आता संबंधित प्रशासकीय यंत्रणा यावर किती तत्परतेने काम करते आणि भविष्यात अशी वेळ येऊ नये म्हणून काय ठोस पावले उचलते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। कालच्याच पहिल्याच पावसात जे काही ह्या इरविन सामान्य रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय, त्या जिल्हा रुग्णालयातल्या अनेक महत्त्वाच्या भागात पाणी शिरलेलं होतं। मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं। त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेने, ते केल्या गेली नाही। प्रशासन सुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार बोला। आज काही खास नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते। संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या, BIDC असेल, महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल, यांना सूचना दिलेल्या आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।